संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाची सुनावणी होती 2 दिवसाआधी. अहो काय प्लॅन केला? त्यातला एक आरोपी तिथल्या जेलमधल्या कारागृहातल्या गोळ्या खाल्ल्या हो कायद्यांच्या त्यांनी ते थंडी तापीच्या, आणि चक्कर येण्याचं नाटक केलं. म्हणजे कोर्टाचा वेळ खाल्ला, कोर्टाला काहीतरी इमोशनल करण्याचा काहीतरी प्लॅन केला आणि सरकारी दवाखान्यात जाऊन ॲडमिट झाला. तिथल्या डॉक्टर्सनी त्याला हे नाटकं करतोय म्हणून लगेच 2 घंट्यात डिस्चार्ज केला. वापस आल्याच्या नंतर तिथल्या कारागृहातल्या एका कर्मचाऱ्याने त्याला म्हणले, अरे बाबा तू लवकर जा, तुमचा टाईम संपलाय. बंदीचा टाईम असतो जेलमध्ये. तर तो आरोपी, मला असं वाटलं होतं की ह्यांच्यात कुठंतरी भावना असं, आम्ही वाईट कृत्य केलं, आमच्याकडून घटना घडली, चुकली. अहो इतका माझही ना. मला एक जणांनी सांगितलं, जाणीवपूर्वक सांगतो, मी कधी खोटं वक्तव्य कुणाविरुद्ध बोलत नाही किंवा कुणाचं हे करत नाही. आम्ही बोलणं म्हणजे जबाबदारीने बोलणं असतं. आम्ही बोलण्यावर कुणाचं आयुष्य वाटोळं होऊ शकतं. अहो तो त्या कर्मचाऱ्याला म्हणला, हो तुला बाहेर गेल्यावर बघ म्हणले, तुला काय करतो, तुला ठेवतच नसतो म्हणले. आरोपी कोण होता? संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणातला तो आरोपी होता, ज्यांनी नाही का संतोष अण्णांनी जेव्हा मला पाणी पाजा म्हणलं होता, ज्यांनी ती लघुशंका केली होती का, तो प्रतीक घुले नावाचा आरोपी होता. आणि कर्मचाऱ्यांचं काय झालं, तो कोण नवीन जेलर आलाय ना, त्यांनी विनंती केली की बाबा तुझ्या पाया पडतो. ते वाल्मिक बी पाया पडला त्या बाबाच्या, तुमच्या पाया पडतो बोलले, हे प्रकरण पुढं वाढू नका. त्यांनी पाया पडण्यापेक्षा त्यांनी ते जेलरवर दयामाया दाखवली, म्हणले प्रमोशन आलंय. त्यांनी ती तक्रार मागे घेतलेली. मी तुम्हाला सांगतो, जेलर बाबा तुला विनंती करतो बाबा, तो वयस्कर माणूस आहे, तुझं प्रमोशन आहे, हे बंद कर चाळे सगळे. जेलमध्ये काय चालतं काय सगळं मला माहिती, मी कारागृह अधिवीक्षक राहिलेलो आहे, त्यावर माझं बोलणं नाही. पण तुझ्या जर कर्मचाऱ्याला धमकी जेलमध्ये दिली जाते, एक तर बाबा तुला मी बांगड्या नाही तर साडी आहेर करीन बरं का जेलमध्ये येऊन. हे सगळं बंद झालं पाहिजे. अरे तुम्हाला जर इतका माज असेल ना अजून त्या अण्णांच्या, ते कोर्ट बीट नंतर राहीन बरं का. हे संताजी धनाजी सारखे समाज चिडलेला आहे ह्या विषयामध्ये. ट्रॅक्टर, ट्रॅल्या, टिप्पर, पोकलेन सगळे घेऊन त्या जेलमध्ये घुसतील लोक. हे जर माज बाहेर दिसला ना परत, आता हे शांत बिलकुल कोणी राहणार नाही. तुम्हाला भावना आहे जनतेची, बिलकुल हे माज उन्माद बंद करा. जेलर साहेब विनंती करतो मी तुम्हाला पदनश्य. परत जर एखादी घटना बाहेर आली ना, अरे तुमच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली हो,